हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू द SVT यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आशिष पळसकर, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ SVT अकॅडमी, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे की आज IBPS क्लर्कचं जे आहे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि आता जे आहे RRBच्या एक्झाम आहे आणि लगेच जर आपण बघितलं म्हणजे जर तुम्ही नोटिफिकेशन डिटेलमध्ये बघितलं शेवटपर्यंत तुमच्या लक्षात येईल की RRB होत नाही तर लगेच आपल्यासमोर कशाची एक्झाम आहे IBPSची. आणि यावर्षीच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या ऑल ओव्हर इंडिया जर बघितल्या 6000+ वॅकन्सीज आहे, म्हणजे लास्ट इयरच्या कंपॅरिझनमध्ये जास्त आहे. आणि याईमध्ये जर बघितलं आपण तर 5 ते 6 बँका अशा आहे ज्यांनी नॉन रिपोर्टिंग दिलेलं आहे, म्हणजे अजूनही वॅकन्सी वाढण्याचे चान्सेस आहे. म्हणजे एक लास्ट टाईम 2019मध्ये 12,000+ जागा आलेल्या होत्या. त्यानंतर जर बघितलं तर एक आय थिंक 2021-22मध्ये 7000 वॅकन्सीज आल्या होत्या आणि त्यानंतर फर्स्ट टाईम असं झालेलं आहे की आता 6000+ वॅकन्सी आलेल्या आहे. आणि यामध्ये जर तुम्ही नोटिफिकेशन बघितलं तुमच्या लक्षात येईल की एक UP आणि तमिळनाडू जर सोडलं तर त्यानंतर सर्वात जास्त ज्या वॅकन्सी आहे त्या महाराष्ट्रासाठी आहे, म्हणजे 590+ वॅकन्सीज याच्यासाठी आहे. त्याबद्दलही आपण डिटेल बघूयाच, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्यातल्या ज्या महत्त्वाच्या डेट आहे, म्हणजे फॉर्म भरणं कधीपासून सुरू होतं आहे, कोण कोण याचा फॉर्म भरू शकतो, काय एलिजिबिलिटी आहे, एक्झाम पॅटर्न काय राहतो, किती फेजेसमध्ये एक्झाम राहते, कशा प्रकारे एक्झाम कंडक्ट केले जाते, तर हे सर्व काही आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर जे विद्यार्थी आहेत त्यांनी कंटिन्यू शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ईच अँड एव्हरी मायन्यूट सर्व गोष्टी माहिती पडतील, ठीक आहे. तर आता जी हे एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी आहे आपली, ज्याला आपण IBPS म्हणतो इन शॉर्टमध्ये, त्याचाच लॉंग फॉर्म आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, ठीक आहे. तो जी पोस्ट आहे ती पोस्ट IBPSच्या अंडर आहे ना, तो IBPS क्लर्क याला आपण म्हणतो, ठीक आहे. तर याच्या ज्या पार्टिसिपेटिंग बँका आहेत त्या 11 पार्टिसिपेटिंग बँक आहे, पण 11 पैकी अजूनही 5-6 बँका अशा आहेत ज्यांनी वॅकन्सीज डिक्लेअर नाही केलेल्या आहेत. तो त्या कुठल्याही टाईमला वाढवू शकतात आणि ऑलरेडी चांगल्या वॅकन्सी आहे. तो इथं टोटल वॅकन्सी दिलेल्या आहे 6128. आणि जर स्पेशली आपण महाराष्ट्राच्या बाबतीत बघितलं तो सध्या 590 वॅकन्सी आहे आणि अजूनही वाढू शकतात, ठीक आहे. अप्लिकेशन मोड जो आहे तो ऑनलाईन आहे, म्हणजे जे फॉर्म भरायचा आहे तो ऑनलाईन भरायचा आहे, ऑफलाईनची प्रोसेस नाही आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे याच्यात 2 फेज आहेत, प्रिलिम्स आणि मेन्स, ठीक आहे. म्हणजे 2च एक्झाम आहे. आपल्याला जसं की माहितीच आहे की क्लरिकलला इंटरव्ह्यू नसतो आणि प्रिलिम जो आहे तो क्वालिफाईंग नेचरचा आहे. जो आपला फायनल रिझल्ट लागेल तो राहील ऑन द बेसिस ऑफ मेन्स, ठीक आहे. मेन्समध्ये काय मार्क भेटतात त्याच्यावर डिपेंड राहते, ठीक आहे. सॅलरी जर बघितली तर बेस ऑन पोझिशन लिहिलेलं आहे इथं, पण अराऊंड 32,000 पर्यंत याची सॅलरी जाते. म्हणजे ज्या बँक आहे काही बँकेचा थोडाफार व्हॅरी करू शकते है ना, काही बँकेमध्ये थोडं कमी असेल, काही बँकेमध्ये थोडेसे अलाउन्सेस जास्त असेल, पण अराऊंड 32,000च्या अराऊंड क्लरिकलचा जो आहे ते आपल्याला सॅलरी मिळते 32,000च्या जवळपास, ठीक आहे. एक्झामचा जर मोड बघितला तर तोही ऑनलाईन मोड आहे, म्हणजे जो पेपर राहील तुमचा तो ऑनलाईन राहील, कम्प्युटर बेस आहे, ठीक आहे. आणि जर आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट बघितलं म्हणजे फॉर्म भरण्याची डेट कधीपासून सुरू होत आहे तो आजचाच दिवस आहे, म्हणजे 1/7/2024 ते 21/7/2024, ठीक आहे. म्हणजे आजपासून फॉर्म भरणं सुरू झालेले आहे, तुम्ही कधी पण भरू शकता, ठीक आहे. पण होईल तेवढा लवकर फॉर्म भरून घ्या, लास्ट डेटची वाट बघू नका, तेच मग हँग होतात साईड्स वगैरे, ठीक आहे. थोडा प्रॉब्लेम जातो, कधी कधी काही चुक्या झालेल्या असतात, मग दुरुस्ती करायसाठी आपल्याकडे वेळ नसतो. तर मग लवकरात लवकर फॉर्म भरून टाकायच्या. फीज वगैरे काय राहतील, कोणासाठी किती चार्जेस आहे, पेमेंट चार्जेस ते आपण बघूया. ऑफिशियल वेबसाईट याची www.ibps.in ही आहे आपल्यासमोर दिलेली, ठीक आहे. म्हणजे काही जरी तुम्हाला डिटेल चेक करायचे असेल तर इथं करू शकता. याचं जे डिटेल नोटिफिकेशन आहे आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बघता येईल. तसं या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वच डाऊट आपले क्लिअर होऊन जातील, ठीक आहे. तो आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिटिंग, म्हणजे एडिटिंगही आलं त्याच्यात, म्हणजे काही जर बदल करायचे असले तर ते इथपर्यंतच करायचे आहे. म्हणजे आजपासून तर 21 तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते आणि त्याच डेटमध्ये जे आहे आपल्याला त्याचं काही बदल करायचे असेल तर त्याच तारखेमध्ये करू शकतो. वेगळा काही डेट दिलेला नाही आहे. जसं आपण एक SSCमध्ये बघितलं होतं की 1 महिन्यानंतर त्यांनी डेट दिलेल्या होत्या 10 आणि 11. एक व्हिडिओ आपला आहे डिटेलमध्ये, तो बघू शकता तुम्ही, ठीक आहे. तर याच्यामध्ये तसं काही नाही आहे, याच डेटमध्ये फॉर्म भरणं आहे, नॅट डेजमध्ये तुम्हाला जे काही अपडेट करायचे ते करायचे आहे, ठीक आहे. फीज भरायचं तेच डेट आहे तुमची, ठीक आहे. डाउनलोड ऑफ कॉल लेटर फॉर प्री एक्झाम ट्रेनिंग, तो SC ST साठी ही प्री एक्झाम ट्रेनिंग राहते की एक्झाम कशा प्रकारची राहते, कशा प्रकारे कंडक्ट केल्या जाते, ठीक आहे. आणि कुठले कुठले क्वेश्चन येतात त्याच्यासाठी हे 12/8/2024 ते 17/8/2024
म्हणजे जे काही नवीन विद्यार्थी आहे फर्स्ट टाईम एक्झामला चाललेले आहे तो थोडंफार नॉलेज त्यांना इथं दिल्या जाते. ठीक आहे. तो हे कॉल लेटरचं आहे, ट्रेनिंग इथं होईल 12/8 ते 17/8. ठीक आहे. तिथं जर नंतर जर बघितलं तर डाउनलोड ऑफ कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिम, म्हणजे पूर्व परीक्षा जे आहे ते ऑगस्ट महिना दिलेला आहे. तो माझा जो अंदाज आहे तो ऑगस्टच्या एंडला, म्हणजे शेवटचा वीक जो राहील ऑगस्टचा त्या हप्त्यामध्ये आपला हा IBPS क्लर्कचा पेपर राहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये होणार आहे 2024मध्ये, ते बघितलंच आपण प्रिलिम्स एक्झाम. आणि जसं की आपल्याला माहितीच आहे प्रिलिम्स आणि मेन्समध्ये जो आहे तो जास्त ड्युरेशन राहत नाही. म्हणजे ऑगस्टमध्ये जर प्री झाली तर जास्तीत जास्त सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मेन्स असण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. म्हणजे एखाद्या महिन्याचा कालावधी आपल्याला जास्तीत जास्त भेटतो. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तर याला जो आहे एनी ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतो. म्हणजे तुमचं BA झालं असेल, BCom असेल, BSc असेल, इंजिनिअरिंग असेल, एनी स्ट्रीम कशातूनही ग्रॅज्युएशन असलं तरी तुम्ही जो आहे हा IBPS क्लर्कचा फॉर्म फिल करू शकता. दुसरी गोष्ट, याला नो पर्सेंटेज क्रायटेरिया, म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये किंवा 10th मध्ये 12th मध्ये एवढे पर्सेंटेज असायलाच पाहिजे असं काही नाही आहे. ठीक आहे. कुठलेही पर्सेंटेज असले तरी चालतात आणि एनी ग्रॅज्युएट व्यक्ती याचा फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. दुसरं येतो एज लिमिट. ठीक आहे. एज लिमिटच्या बाबतीत बघितलं तर 20 to 28 दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे मिनिमम 20 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि 28 वर्षाच्या वरचा नको. पण आपल्याला माहिती आहे की हे जनरलसाठी राहते, OBC SC STसाठी याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन आपल्याला दिलेलं राहते. एक्स आर्मी मॅन असेल, विडो असेल, है ना, PWD कॅन्डिडेट असेल, तर यांना जे आहे एक्स्ट्राचं एज जे दिलेलं राहते, है ना, म्हणजे ॲज पर गाईडलाईन 3 वर्ष आणि 5 वर्ष. ठीक आहे. 3 वर्ष OBCसाठी राहते आपल्याला माहिती आहे, SCसाठी 5 वर्ष राहते. ठीक आहे. SC STसाठी तसं डिटेलमध्ये हे नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. जर आपण एक्झामची फीज बघितली तो जनरल OBC EWS यांच्यासाठी 850 रुपये फी आहे आणि SC STसाठी बघितली तर 175 रुपये फी आहे. महिलांसाठी तर वेगळं काही नाही आहे. जसं SSCमध्ये बघितलं होतं महिलांसाठी फीज म्हणजे आहेच नाही. ठीक आहे. तर कुठल्याही कॅटेगरीची असो, पण इथं जे आहे SC ST मेन वुमन दोन्हीसाठी 175 आणि इकडे जर बघितले तर आपण 850 रुपये. ठीक आहे. सिलेक्शन क्रायटेरिया जो आहे तो प्री आणि मेन्सचा आहे, पण मी तुम्हाला सांगितलं प्री क्वालिफाईंग नेचरचा आहे. जो फायनल रिझल्ट लागतो आपला मेन्सच्या बेसिसवर लागतो. एक्झाम पॅटर्न जर बघितला आपण, ठीक आहे, तर IBPS क्लर्क प्रिलिमिनरी एक्झाम म्हणजे पहिला जो पेपर राहतो तो कशा प्रकारे राहतो, तो 3 आपल्याला सब्जेक्ट आहे याच्यामध्ये. रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे आपण याला क्वांट म्हणू शकतो, आणि तिसरा आहे इंग्लिश. तो नंबर ऑफ क्वेश्चन रिझनिंगवर 35, मॅथ्सवर 35 ज्याला आपण क्वांट म्हणतो, आणि इंग्लिशवर 30. ठीक आहे. मार्क एका क्वेश्चनला 1 मार्क आहे, म्हणजे 100 क्वेश्चन आहे, 100 मार्क आहे. आणि टायमिंग जर बघितलं तर यामध्ये सेक्शनल टायमिंग राहतो, जो की RRBमध्ये राहत नाही. आपली पहिली एक्झाम RRB आहे, कारण सेक्शनल टायमिंग जर बघितलं प्रत्येक सेक्शनला 20 मिनिट दिलेले आहे. टोटल टायमिंग जो आहे तो आहे 60 मिनिट. तर अशा प्रकारचा हा प्रिलिम्स आहे. एक्झामची स्ट्रॅटेजी वगैरे काय असायला पाहिजे त्याबद्दल आपण बघणारच आहे, आणि आपण कशा प्रकारे पेपर अटेम्प्ट करायला पाहिजे याच्यासाठी आपण लाईव्ह सेशन पण सुरू केलेले आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या SVBT यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तो एक्झाम कशा प्रकारे सॉल्व करायला पाहिजे, कुठले टॉपिक इम्पॉर्टंट असतात त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बघूच नंतर. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जे आहे आता फ्री ऑफ कॉस्ट ऑल स्टुडंटसाठी डेली 4:30 ते 5 प्रॅक्टिस सेशन राहणार आहे. तर या सेशनला जोडण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला कुठल्या प्रकारच्या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं हे तुम्हाला माहीत पडून जाईल. ठीक आहे. आणि जे कोणी नवीन विद्यार्थी आहे ज्यांना बेसिकपासून पूर्ण काही करायचं आहे, ठीक आहे, काही बाहेर सिटीतले असतील, ठीक आहे, तो अमरावती सिटी किंवा नियर अबाउट असतील, ऑफलाईन क्लास करू शकत असेल तर ऑफलाईन बॅचेस आपल्या नुकतंच सुरू झालेल्या आहे. आजपासनं सुरू झालेल्या आहे 1 जुलैपासनं, ज्याचा टाईम आहे 10 ते 12 PM, सकाळी 10 AM to 12 PM, आणि इव्हिनिंग जर बघितलं तर 6 PM to 8 PM हा ऑफलाईन बॅचेसचा टायमिंग आहे. ऑनलाईन बॅचेसची सुद्धा फॅसिलिटी आपल्या इथं अवेलेबल आहे. तुम्ही लाईव्ह क्लासेस ऑनलाईन करू शकता. आणि जर आपल्याला सिलेबस जसं की आता 2च महिने बाकी आहे, आता कोणी असं असतं की ज्यांनी आधी ऑलरेडी अभ्यास केलेला होता, आता पुन्हा त्याला फॉर्म भरायचा आहे आणि रिवाईज करायचा आहे, तर तुम्ही काय करू शकता, आपला रेकॉर्डेड कोर्स घेऊ शकता आणि इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला जसे पाहिजे त्यावेळेस तुम्ही कव्हर करून घेऊ शकता. ठीक आहे. तो काही जरी तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर माझा मी कॉन्टॅक्ट नंबर देऊन देतो, ज्याच्यासाठी तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. हा माझा नंबर आहे 79
72209893. तो तुमच्या प्रिपरेशनमध्ये कशाही प्रकारची अडचण येत असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझ्यासोबत नक्कीच बोलू शकता. ठीक आहे. तो समोर बघूया आपण. हा प्रिलिम पॅटर्न बघितला आपण मेन्समध्ये. तो मेन्समध्ये जर बघितलं तर रिझनिंग आणि कम्प्युटर दिलेला आहे, पण कम्प्युटरचं महत्त्व RRBमध्ये जास्त राहते. आपल्याला माहिती आहे सेपरेट 40 मार्कासाठी कम्प्युटर नॉलेज तिथं विचारलं जाते, पण इथं एवढं विचारलं जात नाही. म्हणजे रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड एकत्र केलेला आहे. तो आले तर म्हणजे समजा 50 टोटल क्वेश्चन आहे, तो 45 क्वेश्चन रिझनिंगवर आणि 4-5 क्वेश्चन कम्प्युटरवर येऊ शकतात. तेही शक्यता आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी किंवा वाढ होण्याचे पण चान्सेस असतात. तर थोडंफार एक छोटंसं बुक राहते कम्प्युटरचं, ते थोडं रीड करून द्यायचं. क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आहे त्याच्यात, म्हणजे मॅथ्स आहेच 50 क्वेश्चन. ठीक आहे. आणि 50 मार्क. इथं 50 क्वेश्चन 60 मार्क आहे. जनरल फायनान्शियल अवेअरनेस आणि नेक्स्ट सब्जेक्ट आहे आपला इंग्लिश. तो एक लक्षात घ्या मित्रांनो, मेन्समध्ये जो आपल्याला रिझल्ट देणारा सब्जेक्ट असतो तो मोस्टली राहतो जनरल अवेअरनेस आणि दुसरा म्हणजे इंग्लिश. तो सायमल्टेनियसली स्टडी करा, कारण प्री आणि मेन्समध्ये बँकिंगमध्ये जास्त टाईम आपल्याकडे नसतो. जास्तीत जास्त एखाद्या महिन्याचा कालावधी आपल्याला मेन्स देण्यासाठी मिळतो. ठीक आहे. आणि विदिन 7 डेज आपला प्रिलिमचा रिझल्ट येऊन जातो. ठीक आहे. तो प्रिलिम आणि मेन्सचा पॅटर्न आपण बघितला. सॅलरी मी तुम्हाला सांगितलं अराउंड 32,000 याची सॅलरी राहते. ठीक आहे. आणि आपलं लाईव्ह सेशनबद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की डेलीचा आपला 4:30 वाजता यूट्यूब लाईव्ह सेशन राहतो, ज्याच्यात आपण कशा प्रकारे क्वेश्चन टॅकल करायचे, पझल कशा सॉल्व करायच्या, DI कसे सॉल्व करायचे, आणि जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे सिम्प्लिफिकेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, नंबर सिरीज आहे ना मॅथ्समधले, तो याच्यावर मॅक्झिमम मार्क डिपेंड राहते. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. आणि याचे हजारो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करावं लागतात. ठीक आहे. तो यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नोटिफिकेशन आणि इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी ठीक आहे आपल्या चॅनलसोबत जुळा. थँक्यू व्हेरी मच.